हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ट्रेल ॲप. तर मी तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलवर आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे असे 5 फॅशन टिप्स साडीवरचे जे तुम्हाला खूपच आवडतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर का ते फॉलो केले ना, साडीमध्ये तुम्ही अप्रतिम दिसताल. कारण आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे की कुठल्या प्रकारचे ब्लाऊज तुम्ही घालावेत. जर का तुम्हाला साडी आवडत असेल किंवा साडी लवर असाल तुम्ही, तर कुठल्या साडीवर कुठल्या टाईपचा ब्लाऊज घालावं. असं काही नाही की त्या साडीवर तो ब्लाऊज आलाय तर तेच घालायचंय. मी तुम्हाला आज अमेझिंग 5 टिप्स देणार आहे, तर व्हिडिओमध्ये नक्कीच पूर्ण बघा. मी त्यामध्ये तुम्हाला 5 टिप्स असे महत्त्वाचे देणार आहे की त्यामध्ये तुम्ही थोडंसं मिक्स अँड मॅच केलं, सगळ्या गोष्टी केल्या तर तुमचा लुक खूपच जास्त छान क्रिएट होईल. तर चला बघूया आपण व्हिडिओ कसा आहे आणि पुढे मी त्यात काय पॉईंट सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले आपला जो पॉईंट आहे तो आहे सेम कलरचा ब्लाऊज घालायचा. येस, सेम कलरचा ब्लाऊज घालायचा. का? कारण बिकॉज तो साडीमध्ये जो गेटअप असतो किंवा एखादी कॉटन किंवा एखादी सिल्कची साडी असते, तर त्या सिल्कच्या साडीमध्ये कसं असतं की जो गेटअप असतो तो सिंगल कलरमध्ये तो कलर असतो. लाईक सिंगल कलरच्या साड्याच्या असतात सिल्कमधल्या किंवा कॉटनमधल्या सिंगल कलरच्या असतात. त्यामध्ये खूप झकपक नसतं आणि मेन महत्वाचं त्यामध्ये खूप सारे कलर्सला वर्क केलेलं नसतं किंवा खूप सारे कलर्स एकत्र आणलेले नसतात. तर त्यामध्ये तुम्ही त्याच सेम कलरचं ब्लाऊज जर का घातलं, अप्रतिम दिसतात. कारण खूपच छान दिसतं ते. कारण तुम्ही बघत असाल आपल्या जुन्या लाईक आजी असू दे, आई असू दे, सगळ्या त्या ब्लाऊजच्याच रिलेटेड तसंच ब्लाऊज घालायच्या आणि त्या खूप छानही दिसायच्या. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एल्बो पर्यंतचं जे ब्लाऊज घालायच्या ना, त्या अप्रतिम दिसत होतं. तर त्याचे फायदे काय आहे? एल्बो पर्यंतच्या ब्लाऊजनी तुम्हाला काय वाटतं की तुमची एक हाईट जी अपर लेवलची बॉडी आहे ती थोडीशी उभी दिसते, स्ट्रेट दिसते. आणि एकच कलर वरतून खालपर्यंत घातल्यामुळे ते पूर्णपणे लाईक तुम्ही एक टॉल पर्सन दिसता आणि तुमची उंचीही खूप छान दिसते. नेक्स्ट आहे सिंगल कॉन्ट्रास्ट. म्हणजे तुमचं जो काही साडीचा कलर असेल त्यामध्ये फक्त एक कलर जो असा असेल तो बॉर्डरला असेल किंवा एक कलर असेल जो साडीमध्ये रिपीटेड असेल, तर त्याच कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज, त्याच कलरचा कॉन्ट्रास्ट म्हणजे तो त्या साडीमध्ये स्पेसिफिकली जो कलर असेल जो सारखाच रिपीट केलेला असेल त्याच कलरचा कॉन्ट्रास्ट म्हणजे त्याच कलरचा जो त्याला एक थोडासा फेंट टोन मध्ये देतो किंवा त्यातला थोडासा एक वेगळ्या टोन मध्ये घेतो. त्या प्रकारे तुम्ही जरी घातलं तरी ते अप्रतिम दिसतं, खूप सुंदर दिसतं. थर्ड पॉइंट आहे की तुम्ही कलर कॉन्ट्रास्ट घाला. कलर कॉन्ट्रास्ट म्हणजे जो कुठला तुम्ही कलर घातलेला आहे, समजा हिरवा घातलाय तर लाल रंगाचा कॉन्ट्रास्ट घ्या, व्हाईट घातलाय तर ब्लॅक कलरचा कॉन्ट्रास्ट घ्या, येलो घातलाय तर तुम्ही पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट घ्या. तर कलर कॉन्ट्रास्ट करायचा आपल्याला. कलरचा जो आहे ऑपोजिट कलर आपल्याला पिकअप करायचा. कारण ऑपोजिट कलर पिकअप केल्याने तो जो साडीचा गेटअप असतो ना तो खूपच उठून दिसतो, खूप छान दिसतो आणि तुमचा जो अपर बॉडी पार्ट असतो साडीबरोबर तो अप्रतिम दिसतो. तर खूपच सुंदर टिप आहे, तुम्ही ही पण फॉलो करू शकता. नेक्स्ट अशी आहे की तुम्ही बॉर्डर कॉन्ट्रास्ट घाला. बॉर्डर कॉन्ट्रास्ट म्हणजे बॉर्डरची जी पट्टी असते, जी काही बॉर्डर आहे त्यातला जो कोपऱ्यातला जो कलर असतो, अगदी कॉर्नरवाला जो कलर असतो ना, तो कलर घाला. त्या कलरनी खूपच मस्त तुमचं लुक दिसून येतं. साडी फुल एक वेगळ्या कलरमध्ये असते. बॉर्डरचा जो छोटासा कलर असतो जो कोपऱ्यात असतो त्या कलरचा ब्लाऊज तुम्ही घातला तर खूप अप्रतिम दिसतं आणि मस्त दिसतं. आणि त्यामध्ये तुमचा जो तो कलर आहे जो लपून गेलेला आहे त्या साडीत तो अजून उठून दिसतो. ती बॉर्डर अजून एनहान्स होते आणि खूप मस्त दिसते. लास्ट पॉइंट आहे हाईट आणि बॉडी कॉन्ट्रास्ट. हाईट आणि बॉडी कॉन्ट्रास्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या हाईटनुसार तुम्ही कशा लाईन्स घालायच्या, हॉरिझॉन्टल घालायच्या का उभ्या घालायच्या, किंवा बॉडी कॉन्ट्रास्ट म्हणजे तुम्ही फुगलेली साडी घालायची किंवा कॉटनची घालायची किंवा सिल्कची घालायची, हे प्रेफर करतं. तर ह्यासाठी जर का तुम्ही खूपच बारीक असाल तर तुम्ही थोडेसे गडद कलरमध्ये जावं. आणि जर का तुम्ही थोडेसे हेवी असाल किंवा चबी असाल तर तुम्ही थोडेसे लाईट कलरमध्ये गेलात तर लाईट कलरमध्ये तुमची बॉडी जर अशी स्लिम दिसते. आणि ज्या स्लिम असतात ते गडद कलर असल्यामुळे त्यांचं काय होतं, डार्क कलर असल्यामुळे काय होतं, त्यांची बॉडी थोडीशी लाईक भरलेली दिसते. त्यामुळे खूप मस्त हे टिप्स आहेत, खूप छान टिप्स आहेत. तर ह्या 5 टिप्स तुम्ही फॉलो करा आणि ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या साडीला एनहान्स करा. नक्कीच तुम्हाला लुक छान वाटेल. तर असेच टिप्स किंवा असेच गोष्टी ऐकून घेण्यासाठी किंवा फॉलो करण्यासाठी तुम्ही मला माझ्या ह्या ट्रेल चॅनलवर फॉलो करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, असेच व्हिडिओ बघत राहा, मला फॉलो करा. माझ्या बाकीचे हँडल्स इंस्टाग्राम, यूट्यूब आणि ट्विटर जे पण आहे हँडल्स मी दिलेले आहे माझ्या होम पेजवर, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आणि नक्कीच मला तिथेही फॉलो करा. मी तुमची तिथेही वाट बघेन. बाय.